गेम खेळूया आणि पैसे कमवा हा जो ट्रेंड आहे तो कोविड काळापासून चालू होता आणि जेणेकरून काही लोक गेम खेळून पैसेही कमवत होती आणि पैसे गमवतही होती. तर ड्रीम11, सुपी, मोबाईल प्रीमियर लीगचे ऍडव्हर्टाइजमेंट प्रमोशनच्या माध्यमातून होत होते आणि काही इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटी सुद्धा प्रमोशन करत होते की गेम खेळा आणि पैसे कमवा. तर आता यामध्ये एक मोठा बदल झालाय, तो म्हणजे प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल्स मंजूर केलं गेलं आहे. या कायद्यानुसार जे पैसे डिपॉझिट ठेवून जिंकण्याची अपेक्षा ठेवली जाते या गेमिंग वरती आता बॅन केलं गेलं आहे. म्हणजेच जे पैसे देऊन तुम्ही गेम्स खेळत होते ते सगळे ऑनलाईन गेम्स आता बॅन झाले आहेत. आणि याच्याच मुले ड्रीम11ने त्यांच्या वेबसाईट वरती एक स्टेटमेंट रिलीज केली आहे, ती म्हणजे पे टू प्ले जी गेम्स कॉन्टेस्ट होती ती लगेच बंद केली गेली आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं आहे की आता आम्ही ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगला प्रोत्साहन देणार आहे, ती म्हणजेच आम्ही विदाउट पैसे घेऊन ऑनलाईन गेम्स चालू ठेवणार आहे. म्हणजे बिना पैशाचे तुम्ही ते ऑनलाईन गेम्स खेळू शकतात. अजून काही अपडेट्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही स्टे ट्यून राहा. हा जो नवीन बिल पास केला आहे संसदमध्ये तो तुम्हाला योग्य वाटतो की नाही ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा.